प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128. संगमनेरमधील गुंजाळवाडी परिसरातील टाकेश्वर मंदिरामागे इच्छापूर्ती गणेश मंदिर कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा पार पडला. त्यांचं हरिकीर्तनही इथं झालं. या सोहळ्यानिमित्त एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात, कारखान्याचे संचालक नवनाथ आरगडे यांनीही शुभेच्छा दिल्यात. आज गुंजाळवाडी गावातील राहणेमाळा तथा गोल्डन सिटी या परिसरामध्ये कैलासवासी बाळासाहेब निवृत्ती रहाणे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांनी त्यांच्या योगदानातून आज इच्छापूर्ती गणेश मंदिर याची प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गेल्या 3 दिवसापासून विधिवत हा कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा 3 दिवसापासून चालू आहे. परवा दिवशी शोभायात्रा, प्रचंड मोठी शोभायात्रा, काल या ठिकाणी प्रवचन, कीर्तन आणि आज कीर्तन प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. आजच्या या प्रसंगी हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांचं अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय बनसी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा 3 दिवसापासून सोहळा सुरू आहे. वंदनीय संतोष जोशी गुरु यांनी या सर्व सोहळ्याचं पौरात्य केलेलं आहे. खर तर या परिसरामध्ये अत्यंत झपाट्यानं नागरीकरण झाल्यामुळं या परिसरामध्ये हजारो कुटुंब नव्यानं राहण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक धार्मिक केंद्र असावं म्हणून स्वर्गीय बाळासाहेबांनी एक स्वप्न पाहिले आणि स्वखर्चाने जवळपास 20 लाख रुपये खर्चून त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा मग परिसराने एकत्रित येऊन त्यांचा परिवार असेल आणि या परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन आज हा सोहळा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न केलेला आहे. मी निश्चितपणानं या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी भेटी सुद्धा दिलेल्या आहे. त्यामध्ये कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या, मार्गदर्शन केलेलं आणि या धार्मिक कार्यक्रमामध्ये अत्यंत भक्तिभावानं त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. मी सर्व नागरिकांना या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी खूप मोठं एक सांस्कृतिक केंद्र भविष्य काळामध्ये उभा आहे. इथली तरुण मंडळी, या परिसरातली जी तरुण मंडळी आहे ही अत्यंत चांगली संस्कारी तरुण मंडळी असल्या कारणानं इथे अनेक सोहळे आतापर्यंत झाले आणि भविष्य काळात निश्चितपणानं ही जागा, हक्काची जागा, ही धार्मिक केंद्र झाल्यामुळे निश्चितपणानं होईल अशी मला खात्री आहे. आणि आम्ही सर्वांनी हा एकजुटीनं, एक दिलानं, भक्तिभावानं आणि उत्साहानं हा जो धार्मिक सोहळा आहे तो संपन्न केलेला आहे. आज राहणेमळ्यामध्ये, आपल्या गुंजाळवाडीच्या राहणेमळ्यामध्ये इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या स्थापनेसाठी, मूर्ती स्थापनेसाठी, ध्वजारोहणासाठी आणि प्राण प्रतिष्ठेसाठी आज खरं खूप गर्दी गुंजाळवाडीमध्ये झालेली आहे. खरं तर स्वर्गीय बाळासाहेब रहाणे यांच्या स्वप्नातलं खरं तर हे मंदिर आहे. त्यांची इच्छा होती की एक आध्यात्मिक क्षेत्र पूर्ण गुंजाळवाडीकरांसाठी इथे झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी सुरू केलेला जो संकल्प आहे तो आज पूर्ण झालेला आहे. ते जरी आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलेलं होतं की त्याला पूर्ण उरलेलं जे थोडंफार काम होतं ते सगळ्या गुंजाळवाडी आणि राहणे परिवार हे सर्वजण एकत्रित आले आणि खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे. 3 दिवस अतिशय उत्साहामध्ये सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे. आज हरिभक्त पारायण आपले गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांचं कीर्तन रूपी सेवा झाली आणि अतिशय सुंदर त्यांनी हरिकीर्तनाची सेवा दिलेली आहे. मी सर्व राहणेमळ्यातल्या सर्वांना खरं तर खूप त्यांचं अभिनंदन करते, खूप कौतुक करते. अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी इथे आखला आणि तो आज यशस्वी झाला. मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय थोरात साहेबांच्या वतीनं सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि गणेशाचरणी एवढाच प्रार्थना करते की आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, चांगलं आरोग्य लाभो, एवढंच प्रार्थना करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. इच्छापूर्ती गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्तानं महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला गेला. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतलाय. या सोहळ्यासाठी राहुल रहाणे, सचिन खतोडे, प्रवीण सानप, सचिन आरगडे, अविनाश रहाणे, गणेश आरगडे, विपुल रहाणे, अजिंक्य गायकवाड, निलेश रहाणे यांचं मोलाचं सहकार्य मिळालं.
त्याचबरोबर राहणेमाळा, आरगडेमाळा, गुंजाळमाळा, लक्ष्मीनगर, खटकळीमळा, जगतापमाळा या परिसरातील नागरिकांनी या धार्मिक सोहळ्यासाठी आपलं योगदान दिलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.